कधी विचार केलाय आपण वेळेला नेहमी एका सरळ रेषेतच का पाहतो? आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अशा प्राचीन आणि अत्यंत सखोल संकल्पनेचा वेध घेणार आहोत जी जगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन अक्षरशः मुळापासून बदलून टाकेल. आधुनिक जगात वावरताना आपण सगळेच एका गृहीतकावर चालतो, ते म्हणजे वेळ ही एका सरळ रेषेत चालते. काल, आज आणि उद्या, एका निश्चित सुरुवातीपासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. पण एक सेकंद थांबा आणि विचार करा, जर वेळ ही सरळ रेष नसून एक कधीही न संपणारं वर्तुळ असेल तर? आपल्याला सवय असते ती रेखीय वेळ म्हणजे लिनियर टाईमची. जन्म झाला की मृत्यू अटळ आहे, जे संपलं ते कायमचं गेलं. पण चक्राकार वेळ किंवा सायक्लिकल टाईमची संकल्पना याच्या अगदी उलट आहे. इथे अनंत फेरे आहेत, पुनरावृत्ती आहे. आपला हा सरळ रेषेचा गैरसमज मोडून काढण्यासाठी आज आपण पराशर संहितेसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये लपलेल्या एका अत्यंत भन्नाट आणि रूपकात्मक कथेचा आधार घेणार आहोत. भाग 1, पाताळातील एक अंगठी. या कथेची सुरुवात होते एका मोठ्या धर्मसंकटातून. अयोध्येतील सुवर्णकाळ आता संपुष्टात येतोय आणि प्रभू श्रीरामांना आपला देहत्याग करून पृथ्वीवरून प्रस्थान करायचं आहे. पण अडचण अशी आहे की त्यांचे परमभक्त हनुमान, मृत्यूशी देवता यमराजांना वेशीवरच अडवून उभे आहेत. आता हनुमान दारात असेपर्यंत मृत्यूवाद कसा येणार? मग श्रीराम एक अद्भुत युक्ती शोधतात. आपल्या ह्या एकनिष्ठ रक्षकाचं रक्ष विचलित करण्यासाठी ते मुद्दाम आपली राजमुद्रा असलेली अंगठी जमिनीवरील एका भेगेत पाडतात. हे पाहताच हनुमान एका सेकंदात अत्यंत सूक्ष्म रूप घेतात आणि ती अंगठी शोधण्यासाठी थेट जमिनीच्या भेगेतून खोल पाताळात झेप घेतात. या प्रवासाच्या अगदी तळाशी एका भयंकर शांत आणि वेळेच्या पलीकडे असलेल्या जगात हनुमान पोचतात. हे आहे नागलोक. इथे सूर्याचा प्रकाश पोचत नाही, तर महाकाय नागांच्या फणांवरील मण्यांच्या प्रकाशाने हे जग उजळलेलं आहे. आणि तिथे त्यांची भेट होते ती प्राचीन नागराज वासुकी यांच्याशी. भाग 2, अनंत अंगठ्यांचा पर्वत. पाताळातील या अंधाऱ्या आणि गूढ जगातच ह्या कथेला असं काही वळण मिळतं जे वेळेबद्दलची आपली सगळी गणितं हादरून टाकतं. हनुमान नागराज वासुकीला ती हरवलेली एक अंगठी मागतो. पण वासुकी नुसती एक अंगठी काढून देत नाही, तो एका महाकाय पर्वताकडे बोट दाखवतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा संपूर्ण पर्वत हुबेहूब एकासारख्याच दिसणाऱ्या असंख्य अंगठ्यांनी बनलेला असतो. वासुकी हसून सांगतो, जेव्हा जेव्हा अशी अंगठी वरून खाली पडते ना, तेव्हा एका युगाचा अंत होतो. याचाच अर्थ हा अचूक क्षण यापूर्वी अनंत वेळा घडून गेलाय. आणि हेच तर आहे युग. हा अंगठ्यांचा पर्वत केवळ एक ढिगारा नसून तो हिंदू विश्वरचनेतील युगांचं दृश्य स्वरूप आहे. हे असं विश्व आहे जे सतत जन्माला येतंय, जगतंय, लयाला जातंय आणि पुन्हा अनंत चक्रांमध्ये पुनर्जन्म घेतंय. इथे कोणतीही एकच सुरुवात किंवा एकच शेवट नाहीच मुळी. ह्या महाकाई पर्वतासमोर उभे राहिल्यावर हनुमानाला एकदम जाणवतं की अरेच्या, मी वर्तमान काळाला घट्ट पकडून ठेवण्याचा जो अट्टहास करतोय तो किती व्यर्थ आहे. आपल्याला कायम वाटतं की आपली कथा या जगात अद्वितीय आहे, पण खरं महत्त्व या अथांग चक्राचा एक छोटासा भाग बनण्यात आहे. ही जाणीव हनुमानाचा अहंकार दूर करते आणि त्यांना जुन्या गोष्टी सोडून देण्याची नम्रता शिकवते. भाग 3, अनेक अंगठ्या अनेक कथा. आता सर्वात भारी गोष्ट म्हणजे ही अनेकत्वाची संकल्पना फक्त वेळेला लागू होत नाही, तर ती मानवी संस्कृतीत आपल्या जुन्या कथा कशा टिकून राहिल्या यालाही अगदी चपखल लागू होते. जशा पाताळात रामाच्या अनंत अंगठ्या आहेत ना, अगदी तशाच अभ्यासकांनी आजवर रामायणाच्या तब्बल 300हून अधिक वेगवेगळ्या आवृत्त्या शोधून काढल्यात. होय, 300. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये ही कथा अनेक रूपांत सांगितली गेली आहे. प्रसिद्ध लेखक देवदत्त पटनायक एक अतिशय रंजक निरीक्षण नोंदवतात. ते म्हणतात की या विविध आवृत्त्या पिढ्यानपिढ्या गोष्ट सांगणाऱ्या आजीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचल्या. ही आजी पोपटपंची करत नसे, ती आपल्या नातवंडांना आणि समोरच्या श्रोत्यांना योग्य मूल्ये शिकवण्यासाठी कथेच्या साच्याला हवा तसा आकार द्यायची. हे जुने कथाकार फक्त इतिहास सांगत नव्हते, ते कथेचा मूळ आत्मा घ्यायचे आणि प्रत्येक नवीन पिढीसाठी अर्थ, मूल्य आणि ओळख निर्माण करण्यासाठी त्याला नव्या रूपात मांडायचे.
कारण खरं शहाणपण नुसती गोष्ट पाठ करण्यात नाही, तर तिचा अर्थ स्वतःच्या आयुष्यात भिनवण्यात आहे. आज आपण काय केलंय, गोष्ट सांगण्याची ही महत्वाची भूमिका आपण टीव्ही, मोबाईल आणि इंटरनेटवर सोपवून दिलीय. आपण बाह्य ज्ञानावर आंधळेपणाने अवलंबून आहोत, पण तो जुना नियम आजही तितकाच खरा आहे. ज्ञानाचं खऱ्या शहाणपणात रूपांतर करायचं असेल तर नुसत्या माहितीच्या भडीमारावर विसंबून राहू नका. स्वतःच्या श्रुतीकडे म्हणजेच अंतर्मनाच्या आवाजाकडे लक्ष द्यायलाच हवं. जेव्हा आपण प्राचीन साहित्यातलं हे शहाणपण नुसतं ऐकून न सोडता ते स्वतःच्या आयुष्याशी जोडतो, तेव्हाच आपण या धावपळीच्या आणि गोंधळलेल्या जगात आपला मार्ग शोधू शकतो आणि यातूनच आपल्याला खऱ्या अर्थाने मनाची शांतता मिळते. भाग 4. चक्राची शिकवण. तर मित्रांनो, या सगळ्या सादरीकरणातून आपण नक्की काय शिकलं पाहिजे? या अंगठ्यांच्या पर्वताची जाणीव आपण आजच्या आपल्या रोजच्या धावपळीत कशी वापरू शकतो? यातून मिळणारा सर्वात मोठा मानसिक धडा हा आहे की या अथांग आणि विशाल विश्वात आपलं स्थान अगदी छोटंसं असलं तरी ते महत्त्वाचं आहे हे मान्य करा. हे एकदा मान्य केलं की आपला अहंकार गळून पडतो आणि जेव्हा आपण हा मीपणाचा अट्टाहास सोडतो तेव्हाच आपण गोष्टींचा शेवट आणि नवीन सुरुवात अगदी हसत खेळत आणि डौलदारपणे स्वीकारू शकतो. शेवटी जाता जाता तुम्हाला एका प्रश्नासोबत सोडून जातो. जर आपलं हे संपूर्ण आयुष्य त्या अवाढ्य पर्वतावरच्या एका छोट्याशा अंगठीसारखं असेल, तर असा कोणता अहंकार किंवा जुना भूतकाळ आपण उगाचच घट्ट धरून बसलोय, जो आता प्रवाहाबरोबर वाहून जाऊ देण्याची वेळ आली आहे? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणात.